आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पार्लिमेंटमध्ये जी एथिक्स कमिटी आहे त्या एथिक्स कमिटीकडे वाईड रेंज ऑफ पॉवर्स आहेत. त्यांनी यापूर्वी खासदारांचं केवळ निलंबन नाही तर सदस्यत्व पण रद्द करण्यासंदर्भातली भूमिका पार्लिमेंटमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे ही एथिक्स कमिटी फॉर्म झाल्यानंतर सदस्यांनी याचं गांभीर्याची नोंद निश्चितपणे घ्यावी. गेल्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांबाबत ज्या घटना घडल्या त्यामुळे विधानमंडळ सदस्यांप्रती लोकांच्या मनात अनादर निर्माण होईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत आहे. विधानमंडळाच्या उच्च प्रथा परंपरा यांचे पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. कारण शेवटी आपले उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे. विधानमंडळासह सर्व संस्था संविधानामधून निर्माण झालेल्या आहेत. विधानमंडळाच्या सदस्य म्हणून शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा निष्ठा बाळगण्याची व आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आपण शपथ घेतली आहे. त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल. इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही. बऱ्याच वेळा मंत्री महोदयांकडूनही वेगवेगळ्या बैठका विधान भवन येथे दालनात आयोजित करण्याची व त्यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्याची विनंती करण्यात येते. मंत्री महोदयांनी देखील याचे ब्रीफिंग व बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्याव्यात असे सूचित करण्यात येत आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मान्य अध्यक्ष व मान्य सभापती यांच्या समावेश असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्री महोदयांना विधानमंडळात येथे बैठक घेण्याची व अभ्यागतांच्या प्रवेशाची परवानगी देण्यात येणार नाही. श्री जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आलेले अभ्यागत श्री नितीन हिंदूराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने एक प्रकारे सभागृहाचा विशेष अधिकार भंग व अवमान त्यांनी केला आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध चौकशी करून विशेष अधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करीत आहे. याप्रमाणे विधानमंडळ या अवमान कर्तव्य विरुद्ध कारवाई केलेल्या परंतु त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करण्यात येत आहे. श्री जितेंद्र आव्हाड व श्री गोपीचंद पडळकर विधानसभा सदस्य यांनी या अभ्यागतांना विधान भवनात आणले. त्यांनी अभ्यागतांच्या आक्षेपार्ह व विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी घ्यावी, जेणेकरून सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा वृद्धिंगत होईल व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. भविष्यात विधानमंडळाची प्रतिष्ठा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाबाहेर कोणतेही सदस्य करणार नाहीत अशी मी अपेक्षा बाळगतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.